नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाजी ग्रँड पास इंग्लिश ग्रामरमध्ये आपला स्वागत आहे. मित्रो, आपण अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी व्याकरण शिकत आहोत आणि खूप विद्यार्थी मला रिस्पॉन्स देत आहेत, लाईक करीत आहेत, सबस्क्राईब करीत आहेत आणि तुमचं लाईक्स, सबस्क्राईब, शेअरिंग असेच कंटिन्यू राहू द्या. आज आपण आपलं लेसन बघूया बेटा. आज या क्लासमध्ये आपल्याला काय घ्यायचे पहा. इथं इफ नॉट अनलेस हे टॉपिक आज आपण शिकूया बेटा. इफ म्हणजे जर तर म्हणतो ना आपण. जर तुम्ही आलं तर मी येईन, जर तुम्ही आलं तर मी देईन असं म्हणतो ना. हे असे इफ बेटा. इफ म्हणजे कंडिशन असतो बेटा. इफ नॉट म्हणजे नाही तर. इथं लिहिलं बेटा अनलेस म्हटलं तरी इफ नॉट म्हणजे जर तर म्हटलं तरी इथं काय होतं बेटा, कंडिशन. काय होतं, कंडिशन. ह्याचं इफचे कंडिशन 3 आहेत बेटा. हे परीक्षामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये कन्फ्यूज करण्यासाठी हे वाक्य विचारतात. चूक ओळखा म्हणतात, फाइंड द एरर म्हणतात. मग कोणता कंडिशनमध्ये आहे बघूया बेटा. इफच्या अगोदर कंडिशन बघूया आणि नंतर इफचे वाक्य, अनलेसचे वाक्य कसे असतात हे बघूया बेटा. इफ म्हणजे जर तर ह्याचे 3 कंडिशन्स आहेत बेटा. 3 अटी आहेत त्याचे. नंबर 1 प्रॉबेबल कंडिशन. प्रॉबॅबिलिटी म्हणजे संभाव्य. हे होऊ शकतं. केव्हा होऊ शकतं, नुसतंच दे रे हरी पलंगावरी होऊ शकत नाही. इफ कंडिशन जर केलं तर. इथं हे संभाव्यमध्ये काय दिलं बेटा पहा. इफ यू स्टडी हार्ड यू विल पास. हे प्रॉबॅबिलिटी बेटा. प्रॉबेबल म्हणजे संभाव्य, होऊ शकतं. केव्हा होऊ शकतं, इफ यू स्टडी हार्ड. जर तू अभ्यास जर चांगला केलंस, कठीण परिश्रम केलंस तर तो पास होतोस. हे आहे बेटा प्रॉबेबल कंडिशन. आणि सर्वात महत्त्वाचा प्रॉबेबल कंडिशनमध्ये कोणता टेन्स वापरले हे बेटा परीक्षेमध्ये तेच विचारतात. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, विद्यार्थ्यांचे ज्ञान, त्यांचं आकलन किती आहे, त्यांना किती येतोय हे टेस्ट करण्यासाठी, हे परीक्षा करण्यासाठी तुम्हाला हे म्हणजे ह्याचे टेन्स कशामध्ये आहे विचारतात बेटा. मग प्रॉबेबल कंडिशनमध्ये आपण टेन्स कोणता वापरला इथं, इफ यू स्टडी हार्ड. हे आहे बेटा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. आणि यू विल पास आहे हे सिम्पल फ्युचर टेन्स. हे आहे बेटा प्रॉबेबल कंडिशन म्हणजे संभाव्य, होऊ शकतं. केव्हा होऊ शकतं, जर केलं तर. जर तर मध्ये आहे बेटा हे. इफ म्हटलं तर जर असतोय. आता दुसरा बघूया बेटा. इम्प्रॉबेबल कंडिशन. प्रॉबेबल, इम्प्रॉबेबल. हे प्रॉबेबल बेटा संभाव्य, इम्प्रॉबेबल म्हणजे त्याच्या विरुद्धार्थ. असंभाव्य, जवळजवळ शक्यच नाही आहे, जवळजवळ होत नाही आहे असं याचा अर्थ होतो बेटा. म्हणजे संभाव्यमध्ये केले तर होत आहे आणि असंभाव्यमध्ये जवळजवळ होत नाही असा अर्थ होतो बेटा. मग बघूया ह्याच्यात वाक्यरचना कशी आहे. इफ ही स्टडीड हार्ड ही वुड पास. हे इथं आत्ता सांगितलं महत्त्वाचा. हे इम्प्रॉबेबल कंडिशनमध्ये कोणता टेन्स वापरलेला आहे बेटा. इफ ही स्टडीड हार्ड सिम्पल पास्ट टेन्स. जर तो कठीण परिश्रम केला असता, तो म्हणजे अभ्यास चांगला केला असता, ही वुड पास, तो पास झाला असता. ह्याचा अर्थ तो केलं नाही, पास झाला नाही असा अर्थ होतो बेटा. सो हे इम्प्रॉबेबल आणि ह्याच्यात वापरलेलं टेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्स. आणि ह्या क्लासमध्ये ही सब्जेक्ट वुड नंतर V1 क्रियापदाचं पहिला रूप आहे बेटा. ही वुड पास. हे झालं इम्प्रॉबेबल. आणि तिसरा कंडिशन आहे इफमध्ये इम्पॉसिबल कंडिशन. आता इम्पॉसिबल म्हणजे आपल्याला माहिती आहे बेटा. काय इम्पॉसिबल म्हणजे सांगा. हा राईट, अशक्य. अशक्य कंडिशन बेटा. मग हे इम्पॉसिबल कंडिशनमध्ये कोणता टेन्स वापरले, ह्याच्यात वाक्यरचना कशी असते. इफ ही हॅड स्टडीड हार्ड. इफ ही हॅड स्टडीड हार्ड ही वुड हॅव पास्ड. पहा बेटा इथं टेन्स कोणता वापरला. हे इफ क्लॉजमध्ये, सबऑर्डिनेट क्लासमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स वापरला बेटा. इफ ही हॅड स्टडीड हार्ड. जर तो कठीण परिश्रम केला असता, चांगला अभ्यास केला असता, पास्ट परफेक्ट टेन्स. इथं ही वुड हॅव पास्ड. हे वुड नंतर हॅव पास्ड बेटा हे V3 वापरलं आहे. म्हणजे हे तर परफेक्ट टेन्स आहे बेटा. ही वुड हॅव पास्ड म्हणजे भूतकाळामध्ये
तो जर चांगला अभ्यास केला असता पास होऊन राहिला असता, म्हणजे याचा अर्थ तो पास झालेला नाही आहे. अशा प्रकारे हे 3 कंडिशन्स आहेत बेटा. आणि आता हे जे इफचे वाक्य इफ नॉटमध्ये, इफ नॉटचे वाक्य अनलेसमध्ये कसे बदलतात हे आपण शिकूया बेटा. अनलेस म्हणजे इफ नॉट म्हणजे अनलेस, इथं लिहिलं बेटा ब्रॅकेटमध्ये. तर बघूया बेटा आपण. अनलेस कॅन बी चेंज्ड इन इफ नॉट अँड इफ नॉट इन टू अनलेस. म्हणजे हे अनलेसचे वाक्य इफ नॉटमध्ये बदलता येत आहे, इफ नॉटचे वाक्य अनलेसमध्ये बदलता येतात. बघूया बेटा कसं आहे इथं. नंबर 1, एक्झाम्पल नंबर 1. इफ यू गो टू हैदराबाद यू विल सी गोलकोंडा फोर्ट. इफ यू गो टू हैदराबाद यू विल सी गोलकोंडा फोर्ट. जर तुम्ही हैदराबादला जर गेलं तर तुम्ही गोलकोंडा फोर्ट पाहता. हे बेटा पहिलं आहे हे प्रॉबेबल कंडिशनमधलं वाक्य आहे बेटा. कोणतं वाक्य आहे? प्रॉबेबल कंडिशनचं वाक्य आहे. हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि दुसरा सिंपल फ्युचर टेन्स आहे. जर गेलं तर पाहता, नाही गेलं तर पाहत नाही, असं हे कंडिशन आहे बेटा. आणि याचं इफ नॉट कसं होते बघूया. इफ यू डोंट गो टू हैदराबाद यू विल नॉट सी गोलकोंडा फोर्ट. जर तुम्ही हैदराबादला जर नाही गेला तर तुम्ही गोलकोंडा फोर्ट पाहू शकत नाही, पाहत नाही. हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि हे सिंपल फ्युचर टेन्स आहे बेटा. आणि हेच वाक्याला अनलेस कसे करतात पहा बेटा. अनलेस यू गो टू हैदराबाद यू विल नॉट सी गोलकोंडा फोर्ट. हे अनलेसच्या वाक्यामध्ये इफ आणि डू नॉट हे दोन्ही गेलेले आहेत बेटा. कारण का? अनलेस म्हणजे इफ नॉट. आता अनलेस जेव्हा लिहितो तेव्हा त्या शब्दामध्ये नॉट शब्द लिहायची गरज नाही. अनलेस यू गो टू हैदराबाद यू विल नॉट सी गोलकोंडा फोर्ट. हे अशा प्रकारे इफला इफ नॉट करता येतोय, इफ नॉटला अनलेस करता येतोय, अनलेसमध्ये नॉट शब्द येत नाही. दुसरं वाक्य पहा बेटा. अनलेस मदर कुक्स वी विल नॉट ईट. समजलं असेल तुम्हाला. जर आईनं स्वयंपाक केलं नाही तर आपण खात नाही, खाऊ शकत नाही, खातच नाही आहे. मग हे इफला इफ वापरू याला इफ नॉट. इफ मदर डझंट कुक. पहा बेटा इथं डझंट आलेला आहे. मदर थर्ड पर्सन आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. काय केलं इथं बेटा? डझंट. इथं यू आहे, डोंट घेतलं. इथं मदर थर्ड पर्सन आहे, डझंट घेतलं बेटा. इफ मदर डझंट कुक वी विल नॉट ईट. आईनं जर स्वयंपाक केलं नाही तर आपण खात नाही आहे. हे अनलेसचं वाक्य आणि इफचं वाक्य. अनलेसमध्ये नॉट नाही आहे, इफमध्ये नॉट आहे. तिसरं वाक्य पहा बेटा. हे पूर्ण तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी देतोय. अनलेस यू वर्क हार्ड यू विल नॉट गेट सक्सेस. इथं पुन्हा यू वापरलं बेटा. या सेंटेन्समध्ये यू आहे, इथं पण यूच आहे. याने इथं यू, इथं यू, इथं मदर. हा यू म्हणजे सेकंड पर्सन आहे, हे मदर म्हणजे थर्ड पर्सन आहे बेटा. हे लक्षात ठेवा. हे ह्या सेंटेन्सचा इफ यू डोंट वर्क हार्ड यू विल नॉट गेट सक्सेस. इफ यू डोंट वर्क हार्ड, जर तुम्ही कठीण परिश्रम नाही केला तर तुम्हाला यश भेटत नाही. हे बेटा इफ नॉटचं वाक्य. अशा प्रकारे हे कंडिशनचे वाक्य आहेत, जर तरचे वाक्य आहेत. परीक्षेमध्ये हे एका मार्कासाठी विचारतात. लिहून घ्या बेटा. जे इंग्रजीमध्ये लिहिलं ते लिहून घ्या, जे मी मराठीमध्ये सांगितलं तेही लिहून घ्या. जर समजत नसेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रश्न, तुमच्या शंका अवश्य विचारा. मी प्रत्येकाला उत्तर देईन बेटा. सो इथं थांबूया बेटा. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट टॉपिकला पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट. टेक केअर.